देवी तशाच आहेत. तेजात, करुणेत, सामर्थ्यात काहीच बदललं नाही. फक्त आमच्यातलं अंतर वाढ. हे स्पंदन, ही जाणीव इतकी ओळखीची का? मनाला आवर घाल तुळजा, हा केवळ भास असू शकतो. तुळजा, इतक्या वर्षांनी तुम्हाला पाहिलं आणि तरीही तुमच्याशी बोलू शकत नाही. हीच कदाचित नियतीची सर्वात कठीण परीक्षा आहे. सगळ्यांनी स्थानापन्न व्हा. आपण कथेला सुरुवात करूया. भक्त हो, आपण मागील कथेत पाहिलं, असत्याची साथ दिल्यामुळे मंदिरातील पुजाऱ्याला माता पार्वतीने शाप दिला आणि त्याला कुष्ठरोग भोगावा लागला. परंतु महादेवांवरील अखंड श्रद्धा आणि दिव्य 16 सोमवार व्रताच्या प्रभावाने त्याचा शाप दूर झाला. परंतु त्या व्रताची महती तिथेच संपली नाही. त्यानंतर एक दिवस पुन्हा एकदा माता पार्वती आणि महादेव विहार करत त्या मंदिराजवळ आले आणि तिथून पुढे सुरू झाली एका नव्या चमत्काराची कथा. पार्वती मातेने भक्तिभावाने महादेवांची पूजा पूर्ण केली. पूजा संपताच एका पुजाऱ्याने त्यांच्या हातात प्रसाद ठेवला. वर पाहताच पार्वती माता चकित झाल्या. समोर तोच पुजारी उभा होता ज्याला त्यांनी असत्याची साथ दिल्याबद्दल कुष्ठरोगाचा शाप दिला होता. स्वामी, हा शापमुक्त कसा झाला? तुम्हीच याला मुक्त केलत का? पार्वती, आम्ही तुमच्या न्यायाचा अनादर केलेला नाही. असत्याची साथ देणाऱ्याला मी शिक्षा दिली होती. मग माझ्या निर्णयाला निष्प्रभ करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? प्रत्येक शिक्षेची एक मर्यादा असते. माता पार्वती महादेवांवर रागावल्या, कारण त्यांना जे दिसलं, जे वाटलं ते अर्धसत्य होतं. अर्धसत्य ऐकून क्रोधित होणं हे आपल्यासाठी नवीन नाही देवी. पुजाऱ्याचा कुष्ठरोग महादेवांमुळे दूर झाला होता, परंतु तो त्यांच्या वरदानामुळे नव्हे, तर दिव्य 16 सोमवार व्रताच्या पुण्यफळामुळे. सत्य अनेकदा समोरच उभा असतं, पण राग डोळ्यांवर पडदा आणतो. त्या क्षणी क्रोधाने व्याकुळ झालेल्या माता पार्वतींना ते सत्य सांगण्याचं धाडस कोण करणार? सत्य सांगण्यासाठी धैर्य लागतं आणि ते धैर्य त्या पुजाऱ्याने दाखवलं. अखेर त्या पुजाऱ्यानेच धैर्य एकवटलं आणि माता पार्वतींसमोर सत्य मांडण्यासाठी तो पुढे आला. देवी, मला ठाऊक आहे आपण माझ्यावर आणि महादेवांवर क्रोधित आहात, पण कृपा करून माझं म्हणणं ऐकून घ्या. मला कोडमुक्त करण्यासाठी महादेवाने
तुमच्या शापाला उशाप नाही दिला. काय म्हणालास? महादेवांनी नाही, मग आमच्या शापाला उशाप देण्याचं सामर्थ्य कोणात आहे? कुणातच नाही देवी. आपला शाप अटळ आहे. मला शापमुक्त केलं ते महादेवाने नाही, तर एका दिव्य व्रताच्या पुण्य फळाने. व्रत? कोणतं व्रत? 16 सोमवारचं व्रत माते. महादेवांच्या अखंड भक्तीचं आणि निष्ठेचं हे व्रत आहे. श्रद्धेनं आणि नियमपूर्वक हे व्रत केलं तर अशक्य वाटणारी गोष्ट ही शक्य होते. माझ्या आयुष्यातही याच व्रतानं चमत्कार घडवला. एवढं सामर्थ्य आहे त्या व्रतात? होय माते. हे व्रत केवळ मनोकामना पूर्ण करत नाही, तर भक्ताच्या प्रारब्धालाही योग्य दिशा देतं. मी त्याचा साक्षात अनुभव घेतला आहे. मग आम्हाला सांग, हे 16 सोमवारचं व्रत नेमकं कसं करतात? अवश्य देवी, मी तुम्हाला संपूर्ण विधी सविस्तर सांगतो. त्यानंतर त्या पुजाऱ्याने माता पार्वतींना 16 सोमवारचं व्रत कसं करायचं, त्यामागचं महात्म्य काय आहे आणि ते कोणत्या नियमांनी करावं हे अत्यंत सविस्तरपणे सांगितलं. परंतु इथे एक प्रश्न निर्माण होतो. साक्षात आदिशक्तीचं स्वरूप, महादेवांची अर्धांगिनी अशा पार्वती मातेला हे व्रत करण्याची गरजच काय होती? त्यांच्या आयुष्यात असं कोणतं संकट उभं राहिलं होतं ज्यासाठी त्यांना या व्रताचा आश्रय घ्यावा लागला? आणि त्यांनी केलेलं हे व्रत यशस्वी झालं का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण पुढील कथेत जाणून घेऊया. अहो पर देवी, आता तर कुठे कथा रंगत चालली होती, आता मध्येच कुठे थांबवताय? पुढचं बी सांगून टाका की. वय तू जाई, नाही तर रात्रभर झोपच लागणार नाही आम्हाला. होय देवी, आता जास्ती उत्सुकता वाढवू नका. पुढचं बी आजच सांगून टाका. सगळ्यांनी शांत व्हा. देवीनी स्पष्ट सांगितलंय, उर्वरित कथा पुढील वेळी सांगितली जाईल. असू दे तामसी, उत्सुकता असणं स्वाभाविक आहे. परंतु सत्य हे आहे की या दिव्य पोथीतून जितकी कथा आम्हाला सांगणं अपेक्षित असतं तितकीच आमच्यापर्यंत प्रकट होते. पुढील भाग जाणून घेण्याची इच्छा आमची असली तरीही ह्या दिव्य पोथीची इच्छा नसल्यास आम्हीही ती कथा तुम्हाला सांगू शकत नाही. बरं देवी, मग आम्ही पुढच्या यायला येतो. मग तेव्हा उरलेली गोष्ट बी ऐकू आणि तुमच्याच मुखातून बी ऐकू. आम्ही तुमची वाट पाहू. आई राजा, उदो उदो, आई राजा, उदो उदो.